तो ती शक्तीच्या तर मी आईने सुरू केलेल्या एनजीओ मधून एनजीओची माहिती मागून घेतली आहे आणि बाकी प्रॉपर्टीज कुठे कुठे किती आहे हे कळेलच. शक्ती, तू एक काम का नाही करत? काय? तू आपल्या हे प्राणायाम कोरोनाला मदतीला घेऊ शकते. नाही, कसं आहे, त्याला आपल्या बिझनेसबद्दल प्रॉपर्टीबद्दल सगळी माहिती. नाही नाही, येस 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 आय नो आय डू दिस कानाकोपऱ्यात प्रॉपर्टी. मी तुला सगळं सांगू शकतो. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. नाही नको, त्याची काही गरज नाही. वाय वाय गरज का नाही बॉस? तुझा कोरोनावर विश्वास नाही? नाही, तसं काही नाही, पण मी माझ्या एका मैत्रिणीला या कामासाठी नेमलंय. मैत्रीण? श्रद्धा येईलच ती इतक्यात. शक्ती, बघा आलीच. ये श्रद्धा बस. ही मुलगी आता स्वतःची टीम बनवते. आधी शिवा आणि आता ही श्रद्धा. कसं कंट्रोल करू मी? काका, बोल ना बोल. ते प्रॉपर्टीचे पेपर्स मिळतील ना? नाही, तुम्ही तुमच्या लीगल टीमशी बोलणार होतात. हो शक्ती, म्हणजे लीगल टीमला कामाला लावलंय. लवकरच येतील पेपर्स. काय तुम्ही तुमचं काम उरकून घ्या. आज काय, आज मला घरी थांबावं लागेल. दमा झालाय ना, भद्राला प्रॉब्लेम झालाय ना, अर्धशिशी वगैरे, म्हणून घरी. बरोबर आहे, बरोबर आहे. कितीही कामाचा व्याप असला तरी फॅमिलीला वेळ द्यावाच लागतो. करेक्ट. चेटकोबा, हा ऐक ना, माझी मिशी घालव ना. तू काहीतरी कर आणि माझी मिशी घालव रे. लोकांना मी तोंड नाही दाखवू शकत. चेटकोबा, काहीतरी कर नाहीतर मी इथेच बसू नाही. आणि तुझं कुठलंच काम करणार नाही मी, कुठलंच नाही करणार. ते तू आदिशक्तीसोबत तू युद्ध पुकारलेस ना, त्यात तुला मी अजिबात मदत करणार नाही. समजलं? माझी मिशी गायब झाली. गायब केली माझी मिशी. तू महान आहेस. तू महान आहेस चेटकोबा. तू महान आहेस. तुझा महिमा अगाध आहे. तुझा महिमा अगाध आहे चेटकोबा. खूप खूप धन्यवाद चेटकोबा. आता तू त्या शक्तीचं काय करणार आहेस? ती खूप उडते. खूप अशी खोलात जाऊन चौकशी करते ती. तिचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे चेटकोबा. सध्या तरी ते अवघड आहे. त्या शक्ती आणि शिवाचं काहीतरी वेगळंच चालू आहे. काय चालू आहे तेच कळत नाही. आता मलाच गुहेच्या बाहेर पडून त्यांचा थांग लावावा लागणार आहे. हे शक्ती, मला नाही जमणार आहे. अगं, न जमायला काय झालं? हे बघ, तुला एनजीओ मधून काही फोन येतील. त्या फोनवरून जी काही माहिती मिळते ती इथे लॅपटॉप मध्ये फीड करायची आहे. इथे एक त्याचं वेगळं फोल्डर बनवायचं. इतकं सोपं आहे अगं ते. शिवा, काय रे, असं का बघतोयस? सॉरी मॅम साहेब, चुकलं आपलं. परत नाही बघणार. मेमसाब काय? थट्टा पुरे करा आता.
बरं मला सांग, असं का बघत होतास? काय विचार करतोयस? काही नाही अगं, ते आता तू श्रद्धाला कामाबद्दल समजवत होतीस ना, तर ते बघितलं आणि आपली ट्यूब पेटली. तुझा डीएनए तर खरोखर मालकिनीचा आहे, मालकिनीचा. शिवा, काही असतं तुझं. अरे खरंच बोलतोय, मस्करी नाही करत आपण. एकदम बिझनेस वुमन वाटते, बिझनेस वुमन. हा बघ ना तूच तुझ्याकडे, तुझं चालणं, तुझं बोलणं, तुझं वागणं, वावरणं एकदम हाय क्लास. असं वाटतं की एका मोठ्या कंपनीची मालकीण. काय श्रद्धा, बरोबर बोलतो ना आपण? हा बरोबर बोलतोय शिवा. शक्ती, तू ना अशी एक्सपिरियन्स बिझनेस वुमन वाटतेस. बघ, श्रद्धाला पण पटलं. बस बस, पुढे कर आता माझं कौतुक. अरे कौतुक वाटतं तर कौतुक करणारच ना. आणि आपल्याला तर ना 100% गॅरंटी आता, तुझा डीएनए मालकिनीचा आहे आणि आपला डीएनए नोकराचा आहे, नोकराचा. शिवा, पुन्हा असं काही बोललास ना तर याद राख, तू नोकर नाहीयेस. आणि शिवा, आई काय म्हणाली होती हे विसरलास का तू? स्वतःला कधीही कोणापेक्षा ना कमी लेखायचं ना मोठं. आपण जे काही काम करतोय त्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे, आणि ते काम समाजाच्या हिताचं असलं पाहिजे. सॉरी. अरे विसरलो आपण. नाही, तुझी आई खरंच असं बोलली होती. सॉरी. परत नाही विसरणार आपण. सॉरी. आईकडून ऐकले म्हणजे हिची आई तर मैत्री आहे. म्हणजे मैत्री जिवंत आहे. ही बाई काहीच न बोलता कशी काय गेली? आणि हिच्या तोंडावरचा स्कार्फ कुठे? शक्ती, काय झालं? शिवा, भद्रा मॅडम आता रूम मध्ये गेल्या, पण त्यांच्या तोंडाला स्कार्फ बांधलेला नाहीये. काय? काय? आता कसं शक्य आहे? होय, मी माझ्या कानांनी हेच ऐकले. तिने तिच्या आईकडनं ऐकलं म्हणजे प्रिन्स मैत्री जिवंत आहे. अटाक मटाक चाल सटाक.